अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धणेगाव येथील संत्रा उत्पादक 55 वर्षीय अशोक भुयार या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने आत्महत्या केली होती। आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने न्यायासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहिली होती। त्यानंतर शेतकऱ्याने विष प्राशन करून स्वतःला संपविले। या शेतकरी आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली होती। त्यामुळे आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबातील लोकांचे सांत्वन केले, तसेच या घटनेची माहिती घेतली। कितीला गेला होता समजा 2,95,000 ते पैसे पावती केली त्याच्यावर म्हणजे आम्ही वगैरे वगैरे नाही होतो सह्या केल्या पूर्ण वगैरेची किंमत इथपर्यंत 2,95,000 मिळाली म्हणून केलं तो आपल्याला तसंही त्यात काही कुठं नाही बोलायचं होतं। त्यांनी आता 2,30,000 दिले, वरचे 35,000 रुपये कमी करतो थोडी गेली होती सकाळी। तो वाद झाला चांगला, म्हणजे वडिलांचा तो वडिलाला त्यानं शेतात मारलं पण मारहाण केली। दादाच्या घरी किंवा असं झालं माझ्यासोबत पडली सोबत होती, रात्रभर घरीच नाही आली। दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये साक्षी म्हणत होतो, साक्षीसाठी कपडे गिपडे इस्त्री करून घरी ठेवले होते, पण घरी आलो नाही त्या दिवशी रात्री। आम्ही गेलो साक्षी म्हणलं अमरावती, रात्रभर राहिलो मी, सकाळी घरी म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री घरी आलो। रात्रभर वाट पुरवलं, बाबा आता येईल नोंद घेतील, आता येईल नोंद घेतील। सकाळी 10 वाजता उठलो, त्यांनी किट दिली नाही आम्हाला। तो हे गेलो तिने मदत नाही, चला तुम्ही पाहते पैसे देऊन राहिले। तो व्यापारी म्हटलं म्हणजे साधारण त्याचा व्यवहारच खराब आहे, पण पैसे तो असा बोलला गाड्यात पूर्ण पैसे घे पहिले, असं कर तसं कर, मुंबईचा पार्टनर आहे म्हणे, मला मुंबईला संत्र चालले म्हणे आपले, पूर्ण पैसे घेतो। नंतर म्हणे भाव कमी झाले, पैसे कमी आहेत। 2,30,000 त्यांना दिले, हे परिवार ते सांगतात, राहिलेले 25,000 आहे ते देत नाही म्हणून तो व्यापाऱ्याने त्यांना दोघे मारलं म्हणून ते गेले पोलीस स्टेशनमध्ये। आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर खरं तर समजदारीनं समजून सांगायला पाहिजे होतं, तिथं पण मारलं। त्या मारहाणीतून ते अपमान झालं का बाबा मला न्याय तर भेटलाच नाही, ते त्याच्या पोरीकडे गेले, इकडे आमच्या संघटनेच्या त्याच्याकडे गेले, ते घरी नव्हते। म्हणून रात्रभर ते फिरत राहिले आणि त्या अपमानात ते कधी नेहमी काय ते पोलीस स्टेशनमध्ये झालं का, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे का, रिपोर्ट तक्रार केली का, असं काहीच नाही, हे काही रेकॉर्ड तसं नाही आहे। या सगळ्या वादातून हा निर्माण झालेला आहे। याच्यात मला वाटतं आपलाही कोणीतरी गैरसमज केला असेल आणि जे वस्तुस्थिती आहे ते समोर येईल। शेतकरी आत्महत्येची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्याचे आदेश देत आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले। हा एपीएमसीच्या बाहेर झालेला व्यवहार आहे आणि एपीएमसीच्या बाहेरचे व्यवहार पावत्या आणि त्या कशा चुकीच्या जातं हे त्याचं मोठं उदाहरण आपल्यासमोर येतं आहे। मला याच्यावर राजकारण करायचं नाही आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे त्याच्यातून स्पष्ट होते। त्याच्या माझं असं मत आहे का आज जी व्यवस्था आहे, शेतकऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो का एकदम आत्महत्याचा विचार न करता काही किती काय असू दे, पण आपण किमान जवळच्या माणसाला किंवा एखाद्या आपल्या गावातल्या एखाद्या पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्याला काही विश्वासात घेतलं पाहिजे। आत्महत्या हा त्याच्यातला मार्ग नाही आहे, कारण आता हे सगळं होईल पण तो माणूस इथं राहणार नाही, याचं मोठं दुःख आहे। हे उद्या चांगले दिवस येणार आणि घरचा माणूस जेव्हा राहणार नाही, याच्यासारखं मोठं दुःख नाही आहे। म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय का थोडा त्याला आपण वेळ दिला पाहिजे आणि आत्महत्यानं ह्या 3.5 लाख शेतकरी मेल्यावरही प्रशासन आणि शासनामध्ये काही बदल होत नाही। त्यांना तुमच्या मरणानंतर फार त्याचं दुःख व्यक्त केलं जातं, बाबा प्रशासन शासनावर परिणाम होतो, असं काही नाही आहे। मरू नका, लढा, लागन तर मारा नाही। अशोक भुयार या शेतकऱ्याने आपला संत्रा बगीचा व्यापाराला विकला होता।
तर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे न देता मारहाण केली। या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाने देखील मारहाण केली। सर, हम है संतरा उत्पादक शेतकरी और हमने बगीचा बेचा और उसमें व्यापारी ने धोखाधड़ी करी। इसकी वजह से न्याय मांगने के लिए मेरे पिताजी गए पुलिस स्टेशन, लेकिन उनकी कंप्लेंट तो लिए नहीं प्रशासन ने, लेकिन उनको मारहाण करी। इसकी वजह से उन्होंने आत्महत्या करी। उसमें सब लिखा हुआ है कैसा क्या हुआ तो। और मारने के बाद हम जब कंप्लेंट लिखने को गए, जब में हमको पर्ची दिखी वो, तब उन्होंने कुछ एक्शन नहीं लिया उस पर। हमारा रिपोर्ट भी नहीं ले रही थी वो, कंप्लेंट भी नहीं ले रही थी हमारी। जब हम पूरा का पूरा गाँव वहाँ पर गए, DYSP साहब वहाँ पर थे, सब वहाँ पर थे, हमने CCTV देखी, तब उन्होंने कबूल करा। फिर हमारी कंप्लेंट ली। सिर्फ हमारा इतना ही कहना है कि जिन्होंने पिताजी को मारा उनका तत्काल निलंबन और जो व्यापारी है उनको सजा। तो चाचा का क्या हुआ? चाचा का ऐसा हुआ कि चाचा को उनके वो सगे भाई थे और उनका अचानक ऐसा ये हो गया तो उनसे रहा नहीं गया, सदमा आ गया, उनका हार्ट अटैक आ गया। तुम देखो कि आज 2 फैमिली चली गई। हमको न्याय चाहिए इस पर। त्यामुळे आपली फसवणूक झाली व आपल्याला न्याय मिळाला नाही। त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहत आत्महत्या केली होती। यात पोलीस उपनिरीक्षकांसह 2 संत्रा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। 18 तारीख को वो जिन्होंने सुसाइड किया उन्होंने पुलिस स्टेशन आया और उनका तकरार ये था, उन्होंने संतरिया दूसरा व्यापार को भेजा था। उन्होंने पैसा इनको जो देना चाहिए वो बराबर दिया नहीं करके, फिर उनका जो बीच में कॉन्ट्रैक्ट भी हुआ था, इन कॉन्ट्रैक्ट के हिसाब से तो पैसा ऑलरेडी दिया हुआ है। ये एक इशू, इसके लिए उन लोग पुलिस स्टेशन आया था, लेकिन ये इशू बाजू में रह गया। और 18 तारीख जो 5:30 शाम को जिस समय उन्होंने पुलिस स्टेशन आया, इशू ये शुरू हो गया। उन्होंने बहुत दारू पिया, दारू पी के उधर जिसके पास तकरार देने के लिए आया, ये ऐसा एक था, उनके साथ उन्होंने गाली गलौज मतलब गैर वर्तन शुरू कर लिया। फिर उन्होंने क्या किया, इनको मेडिकल को भेजा और मेडिकल किया, उसमें दारू का पूरा नशा में है करके रिपोर्ट आया। फिर उन्होंने BP एक्ट का कार्रवाई किया और कार्रवाई करके उनको छोड़ दिया। मतलब CCTV में ये दारू पी की दोनों हंगामा कर रहा है वो भी दिख रहा है। और ये थप्पड़ मारा नहीं कर्मचारी ने मतलब उनको कंट्रोल करने के लिए पीछे दो क्या बोलता है, टैपिंग टाइप बोल सकता है, वो किया है, मतलब वो दिख रहा है। और इन्होंने उस दिन निकल गया। फिर 22 तारीख को मतलब 4 दिन के बाद उन्होंने सुसाइड किया। सुसाइड नोट मिनिस्टर बच्चू कडू साहब का लिखा हुआ है और उसमें ऐसा मेंशन किया, वो जो दोनों व्यापारी और कर्मचारी, इनके वजह से मैं सुसाइड कर रहा हूँ करके। ये इसके पीछे मतलब ये पैसा का गैरव्यवहार एक्चुअली वो इनका सवाई ऐसे था, हर टाइम एक्स्ट्रा मांगनी करने, वो एक था। और दूसरा उनका खुद का मतलब उनका बेटा और बीवी, वो एक ऑडियो के ऊपर वायरल हो रहा है, उसमें दिख रहा है मतलब वो पैसा तो ऑलरेडी पूरा उन्होंने दिया हुआ है करके। एक्चुअली मतलब इनका दारू का भी बहुत सारा सवई था, वो भी एक्चुअली उनका गांव वाला नहीं बोल रहा है। इसका चौकसी पूरा नहीं हुआ, चौकसी चल रहा है पूरा। कल गुना दाखिल भी हुआ है इसमें कर्मचारी के उनका चिट्ठी मिलने की वजह से, और ये पूरा मामूल की वजह से हम कर्मचारी के खिलाफ भी गुना दाखिल कर लिया। चौकसी चालू है, चौकसी में पूरा बाकी चीज भी बाहर आ जाएगा। तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन करत या दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले। आता पंजाबमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आलूचा जेव्हा करार झाला तर आलूच्या कराराप्रमाणे व्यापाऱ्यांना घेतला आणि म्हणून वाद झाले आणि ते प्रचंड त्याच्यात त्या पंजाबमध्ये अशा सगळ्या भानगडी झाल्या आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहतो का संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे दिसतो। बच्चू कडू से क्या अपेक्षा करते हैं, प्रधानमंत्री से क्या कहेंगे आप? बच्चू कडू से इतनी अपेक्षा करते हैं कि वो शेतकरी के हित में है, वो हमारे को न्याय देंगे। इसी वजह से पिताजी ने लिखा चिट्ठी में उनका नाम कि उनसे न्याय की अपील की हमने। देखेंगे कल आ रहे हो। प्रधानमंत्री को क्या कहेंगे इसको लेकर कि नए कानून में जिस तरीके का है कि व्यापारी ने पूरा मुआवजा देना चाहिए जितने कबूल किया है, सब देना चाहिए, वो जो भाव बढ़ते वो भाव भी देना चाहिए। ऐसा नहीं है कि सिर्फ व्यापारी की सुनो, किसानों की सुननी पड़ती, क्योंकि किसान की वजह से ही आज मोदी साहब है, नहीं तो नहीं थे।